मी बऱ्याच ठिकाणी फिरलोय आपल्या आदिवासी परिवारामध्ये. तर बाकी समाजा व्यतिरिक्त आपले जे आदिवासी समाज आहे त्यांना पारंपरिक जे आपलं धान्य ह्याची जास्त माहिती असते. तर ह्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? नाही, मग आदिवासी हा जगाचा पोशिंद आहे. शेतकरी एक जगाचा पोशिंद आहे. आणि आदिवासी जेवढं आदिवाशांपाशी ज्ञान आहे हे ज्ञान कोण नाही. पण आजच्या घडीमध्ये म्हणलं तर आदिवासी हा खूप माग पडला. आदिवासी आजकाल कोणाचंच लक्ष नाहीये. आदिवासी डोंगर दऱ्याने राहतो आणि ज्या डोंगर दऱ्यामध्ये जिथं आदिवासी अजून तिथंच आहे. अजून काय आदिवासींच्या गावाला पियला पाणी नाही, काय आदिवाशांना रस्ते नाहीयेत, काय आदिवाशांना घरं नाहीयेत, नाही का? मग हा आदिवासी हा ज्ञान म्हणजे आदिवासीपाशी इतर कोणापाशी ज्ञान राहिलं नाही. तुम्ही पुस्तकाचं ज्ञान किती घ्या, पण आपलं निसर्गाचं ज्ञान घेतलं पाहिजे. हा निसर्ग जे टिकवलाय ना आज, तर हा आदिवासीने टिकवलाय. नाही तर हा निसर्ग आज टिकवला सुद्धा नसता, निसर्ग पाया सुद्धा नसता. मग मी एक शासनाला कळकळीची विनंती सांगते का हा आदिवासी हा ज्ञानाचा गाडा आहे आणि हा यांचं ज्ञान आपल्याला जगामध्ये पोहोचायचंय. पण हा आदिवासी तुम्ही कवर मागं ठेवता. मग या आदिवासींचं ज्ञान कुठंतरी आणलं पाहिजे, कुठंतरी ह्या ज्ञानाचा वापर केला पाहिजे आणि त्याच्यामध्ये सगळ्या जनतांनी सहभागी झाला पाहिजे. तर हा आदिवासी एक शिवाजी महाराजांसारखा हा आदिवासी राज आहे. कारण शिवाजी महाराजांनी कंदमुळं खाल्लं, डोंगर दऱ्याने किल्ल्याने राहिले, म्हणून तर हा इतिहास घडवला. हा इतिहास खरं म्हणलं तर आदिवाशांचे. पण आज आदिवासी ज्या ठिकाणी आले त्याच ठिकाणी आले. बरोबर. आता तुमच्याकडे किती प्रकारचे बियाणं आहेत? नाही, बियाणं माझ्याकडनं बाळा, आता माझ्याकडं बियाणं पहिलं रजिस्ट्रेशन केलं तर 154 वाहनाचं केलंय. आणि आता मी काय बियाणं मोजलं नाही, आता जास्त बियाणं वाढले. काम सुरू झाल्याचं 154 वाहनाचं बियाणं आहे माझ्याकडं. आता किती झालं हे मला माहित नाही. हे पुरस्कार आहे किती झालेत, कुठं भेटलेत हे मला माहित नाही. आता मला हे नारी शक्ती पद्मश्री पुरस्कार भेटले. लोक म्हणतात तुमचं लय मोठं काम एवढे पुरस्कार, पण आजही हे पुरस्कार मी म्हणते माझे नाहीये. आजही हे पुरस्कार ह्या काळ्या मातीचे, माझ्या बियाचे, माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांचे. बरोबर. तुम्हाला काय काय समस्या आल्या हे बीज बँक सुरू करण्याच्या मागे? समस्या आल्या म्हणजे मी एक गरीब घराण्यामधली मुलगी होती आणि इकडं पण माझी खूप गरिबी होती. मला कोंबडणं गाव सोडून पुढे जायचं सुद्धा माहित नव्हतं. या कामानिमित्त मला खूप फिरायला भेटलं. महाराष्ट्रात फिरले, महाराष्ट्राच्या बाहेर गेले, पण मला फिरणं नाही आवडलं. हे मला एवढं हे काम जगापासून जाईल आणि जेवढे लोक हे माझे विचार घेऊन ह्या कामाला सुरुवात करतील, हा माझा जीवनाचा अभिमान आहे. मला ह्या पुरस्काराचा याचा नाही अभिमान. पण आज जर म्हणलं तर चांगली घडी जर घडवायची असेल तर आपले जुन्याकडं आम्ही सगळ्यांनी जुन्याकडे वळलं पाहिजे आणि आपलं जुनं शोधलं पाहिजे आणि विषमुक्त ताट केलं पाहिजे. बरोबर. आता आपण थोडी माहिती घेऊ ह्यांच्याकडून की कोणत्या प्रकारचे बियाणे आहेत की किंवा कसा सेटअप केला आहे त्यांनी बीज बँकेचा. तर चला दाखवा आम्हाला थोडं. कुठून सुरुवात करायची हे एवढंच आहे ना का बाहेर? आता हे पहिले असे किचन गार्डन मी सुरुवाती कामाची अशी केली, किचन गार्डन केलं. आता याच्यामध्ये गवतीचे काय वेल आहेत, काय वांग्याचे झाड आहेत, काय मिरच्याचे झाड आहेत. मग मी सुरुवाती अशी केली का माझ्या शेतामध्ये सगळं करून दाखवलं. बाहेरून लोक यायचे, पुन्हा मुंबई ठिकाणावर व्हिजिट यायच्या, मग यांना ही माहिती द्यायची. मग त्याच्यानंतर मी असे पाकिटे भरू लागले, काही ठिकठिकाणी प्रदक्षिण मांडू लागले. त्या प्रदक्षिणाच्या माध्यमातून हे काम मोठं झालं. आणि मग त्याच्यामध्ये आता हे एवढ्या इथं हे एवढ्या जातीचे बियाणं आहे. आता तुम्ही नाव का वाचू शकता, म्हणजे हे 154 हा नाव दिलेले. मला नाव नाही वाचता येते पण मला बी ओळखू येतं. बरोबर. आणि हे सगळं ज्ञान म्हणजे ज्ञानातूनच केले, अनुभवातूनच केले. भाताचं कोणतं वाण आहे? ती इंद्रायणी. अच्छा. ते चिचुरडा आपले रानातले. बरोबर. अजून काय इकडे? हा, मग आज हे एवढं बेनं आणि मग हे इकडे पुरस्काराचे. अच्छा, हे पुरस्कार ना? हा. आणि हे एक माझं नातू बी सागरीले 4 महिने राहिले त्याचे, 4थ्या वर्षाचे 4 महिने. त्यांनी एक मडकं बनवून ठेवलं का आलेला नाचणी, राळा, भात, ते बरेच दाणे खाले. आणि बेणं म्हणलं तर हे असं राखेमध्ये बेणं राहतं. हे राखेमध्ये बेणं राहतं. आता हे बेणं 2-4 वर्षाचं आहे. मी तसंच ठेवलंय का किती वर्ष टिकत आहे म्हणून. याच्यामध्ये 10 टाइम हात जातोय. पण मग बी भरताना याच्यामध्ये भरलं तर इथं लिंपान करून घ्यायचं, याच्यात भरलं तर इथं लिंपान करायचं, हे भरलं तर याचं लिंपान करायचं. मग असं लिंपान करून वेगवेगळे हे बी
कणग्यांमध्ये किंवा याच्यामध्ये मी ठेवलेला आहे. आणि हा नारी शक्ती पुरस्कार तो पाहतो पद्मश्री पुरस्कार म्हणजे राष्ट्रपतीच्या हाताने, हे दोन्ही राष्ट्रपतीच्या हाताचे पुरस्कार आहे. मग आता हे कुठं भेटले तर काय भेटले हे मी मुवाजदार आहे त्याची गवसही करीत नाही. बरोबर. आणि मग याच्या माध्यमातून या तुम्हाला परत एक पुरस्कार मिळालेत ना. आता पलीकडे पण आहे का? हा इथं. अच्छा. आणि हे मी टाकून ठेवलं, याच्यातून बरंच काय होत राहिले खायले. हे नागली असेल, भात असेल, वरे असेल, खुरासणी असेल, काळा भात, आंबे मोर, रायभोग, दौळ भात, हे असं टाकून ठेवलेले. ह्या ज्वारी, ही बाजरी, ही वरी, हे आळीबा असतात, ही आबई बबई, ही मका, हे सूर्यफूल. ही कोणत्या प्रकारची ज्वारी आहे? मोठं कणीस आहे ह्याचं. हा, आपण पहिल्यांदा बघितलं मी एवढं मोठं उतवळी कणीस. ज्वारी म्हणतो, हा. कोण दूध मोगरा म्हणतो. म्हणजे हे याच्यातले बरेच लोकांनी काढून नेले या अच्छा, पाकळ्या. अच्छा. तर याचा इथून दाणे असतात आणि त्याचा गोंडा असा पांगून असतो, मग तो पक्षीला खाता येत नाही. पण आता आपल्या ग्रामीण भागामध्ये नागपंचमीला ह्या लाया वापरतात, सप्त्याला ह्या लाया वापरतात आणि भाकर एकदम दुधासारखी लागते त्याची. याचे सगळे बिगर औषध आता भाजणी कुठं राहिलीच नाही. ही भाजणी ना. हा, ही भाजणी लिंगरी. आता हा राळा. बरोबर. पहिला हे राळा खात होते, राळाचा भात खात होते म्हणून माणसाला एवढ्या ताकदी होत्या. हे ताकदीचं म्हणत आता हे 18 जातीचा वालग्यावरा ते तिने बक्षी गहू आता तो सगळा उंदराने खाऊन टाकलाय. आता आपण हा एक सोनामती गहू म्हणून आपल्या बिगर पाण्याचा आला. बरोबर. ते तुम्ही हात लावलं होतं ती मटकी, गरी मटकी. मग हेच प्रकार, हा हातगा, ही नाचणी, हे राजगिरा, हे असे हे प्रकार सगळे मी लावायचे वेगवेगळे भोपळे. आणि याच बी आज लोकांना समाजाला देत असते. आणि हे जर खाण्यात असलं तर कुठलाच आजार येणार नाही आणि कधीच माणसाला थकवा येणार नाही. पण आता हे जे जुनं आहे हे पुढं राहिलंच नाही. हे काय आहे? ते आपला चाईचा मोर. हा, चाईचा मोर. चाईचा मोर लोकांना माहित नाही चाईचा मोर कसा. चाईचा आता 8-15 दिवस झाले सारखी चाईची भाजी खातो, तो मोर खातो. बरोबर. तो गेल्या वर्षाचा या वर्षाचा ठेवलाच ठेवा. काल नाही सांगितलं तुम्हाला. हा, चिकटी ना. तुमच्याकडे भरपूर असेल बा. मोडतोड झालेली असते नाही, मोडतोड झाली किंवा खुरास नाही ना आबई गोपाळ, ही आबई गोपाई, हे गोरसाळ म्हणतात गिरका म्हणतात. हे जे जास्त वाढले तर हे सगळं शेणखतामुळे जास्त वाढले. ज्वारी आहे, ही नाचणी आहे. आभारी तुमचं वेळ काढल्याबद्दल. धन्यवाद. आणि नंदुरबारला आपल्या आदिवासी भरपूर आहेत. पूर्ण नंदुरबार जिल्हा आपला आदिवासी. मी जाऊन आले.